संत निरंकारी मंडळ नगर शाखेतर्फे कल्याण रोडवरील जाधवनगर मैदानावर आयोजित विशाल संत समागम संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत उत्साहात पार पडलाय। संत निरंकारी मंडळ नगर शाखेतर्फे कल्याण रोडवरील जाधवनगर मैदानावर आयोजित विशाल संत समागम संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत उत्साहात पार पडला। पुणे येथील समागम कार्यक्रमानंतर त्यांचं नगरला समागम स्थळी आगमन झालं। त्यावेळी अहमदनगर क्षेत्राचे झोनल इन्चार्ज हरीश खूपचंदानी आणि औरंगाबाद येथील झोनल इन्चार्ज कन्हैयालाल डेब्रा आदींनी त्यांचं स्वागत केलं। संत समागमात हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते। यावेळी त्या म्हणाल्या की निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराजांची प्रेम, नम्रता, सहनशीलता यासारखे गुण अंगीकारून जातपात, उच्च नीच अशा भेदभावनांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण विश्व हा एक परिवार मानून तसेच निराकार ईश्वराचा बोध करून जीवनाचं मार्गक्रमण करावं। मानव को मानव को प्यारा, एक दूसरे का बने सहारा और जो भी संत महापुरुष इस सिखाई को अपने जीवन में उतार लेते हैं वही इस मिशन के रोशनीमान बनते हैं। साथ संगत जी, कुछ दिन पहले, कुछ हफ्ते पहले ही हमने न्यू ईयर मनाया। 1 तारीख को न्यू ईयर की खुशी मनाई, आनंद मनाया। पर जिस व्यक्ति का नाता इस निरंकार के साथ जुड़ जाता है, इसकी रज़ा में रहता है, इसको हर पल चितारता है, उसके जीवन में एक ब्लिसफुल स्टेट आ जाती है। तो उसके लिए हर पल नया साल, हर मिनट नया साल, हर रोज ही नया साल होता है। साथ संगत जी, निरंकार से अरदास है कि जात पात, ऊंच नीच के भेदभाव से हम सब ऊपर उठ के पूरी दुनिया को अपना परिवार मानते हुए इस ब्लिसफुल स्टेट में रहते हुए आगे बढ़ते जाएं। साथ संगत जी, अभी आपने महापुरुषों से बसंत का जिक्र सुना। निरंकार से यही अरदास है, हर घर में, हर आंगन में खुशियों की बसंत हो और ईर्ष्या, नफरत, वैर, दुखों का बस अंत हो। साथ संगत जी, प्यार से कहना। यावेळी महापौर सुरेखा कदम, अनिल भैया राठोड, जयंत जाधव तसेच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी माताजींचं दर्शन घेतलं। तसेच नगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातून निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय औरंगाबाद, जालना, जळगाव, भुसावळ, परभणी, यवतमाळ, बीड, हिंगोली, नांदेड आदी अनेक ठिकाणाहून भक्तगण आले होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल खोड यांनी केलं, तर हरीश खूपचंदानी यांनी आभार मानले। विठ्ठल राजेंद्र खाडे आज आपल्या अहमदनगर शहरामध्ये संत निरंकारी मंडळाच्या वतीने हा एक विशाल निरंकारी संत समागम सोहळा संपन्न झालेला आहे। निरंकारी सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज अहमदनगर शहरामध्ये हा एक निरंकारी संत समागम सोहळा संपन्न झाला आहे। याच्यापूर्वी निरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये अनेक वेळा असे विशाल निरंकारी संत समागम सोहळे संपन्न झालेले आहेत। मानवतेसाठी एक नवी विचारधारा की मानवाने मानवाशी मानवासारखं वागावं की जेणेकरून मानवतेचे गुण त्याच्यामध्ये स्थापित होतील आणि तो एक आदर्श बनून जीवन जगेल। यातूनच निरंकारी सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज आज समस्त विश्वाला हाच एक संदेश देत आहेत की आज जगामध्ये जो हाहाकार माजलेला आहे, वैर, निंदा, नफरत, द्वेष, अभिमान, अहंकार यामध्ये माणूस सुरू झालेला आहे, तर याला कुठेतरी आध्यात्मिक शक्तीशी जोडण्यासाठी, आध्यात्मिक ज्ञानाशी जोडण्यासाठी, या मानवाला खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाशी जोडण्यासाठी जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता असते। जो सद्गुरू सत्य ईश्वराची अनुभूती करून देतो, सत्य भगवंताची प्राप्ती करून देतो आणि भक्ती मार्गाला लावतो। सत्य म्हणजे सत्य, रु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश, की असा सद्वस्तूची प्राप्ती करून देणारा, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि समस्त मानव मात्राला एका बंधुत्वाच्या धाग्यामध्ये गोवणारा
असा हा समर्थ सद्गुरू ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये येतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये खरा रंग चढतो भक्तीचा, आणि भक्ती जीवनात आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जीवन माणसाचं एक सुलभ आणि सोपं बनून जातं. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज, अहमदनगर.